हॅलो हाय नमस्ते सलाम नमस्कार मंडळी राम राम. आजचा व्लॉग आमचा एक विशेष व्लॉग आहे, कारण की आज आम्ही आलेलो आहोत आमच्या काकीकडे आणि इथे काढले जातात शिरवळे म्हणतात, शेवगे म्हणतात, परत ह्याला मॉडर्न लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर राईस नूडल्स सुद्धा म्हणतात. तांदळाच्या पिठातून काढलेले म्हणजे उकडी काढून हे रेडी केले जातात. राईस नूडल्स किंवा शिरवळे शेवगे असे म्हणतात. आणि हे कोकण बेल्टला विशेष प्रत्येक घरात सणासुदीला म्हणा किंवा काय विशेष फंक्शन असेल तर बनवले जातात. शिरवळे जे आहेत हे प्रत्येक घरात कोकणात केली जाते, मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम बांधव. तर आज 26 रोजा आहे आणि ह्या दिवशी विशेष करून हे रेडी केले जातात संध्याकाळी आणि रोजा सोडल्यावर हे खाल्ले जातात. आता हे फक्त राईस नूडल्स जे आहेत किंवा शिरवळे आहेत ते कशाबरोबर खातात तर नारळचं दुधापासून तयार केलेला गोड पदार्थ असतो, त्याच्यात गूळ जातो आणि इलायची पावडर अशी रेडी करून ह्याला त्याच्याबरोबर खातात. तर आपण रेडी करून मी तुम्हाला रेडी करून एक दाखवते की कसं ॲक्च्युली रेडी होते या. तर ह्याच्यात टाकूया आपण एक राईस उंडा म्हणतो आपण, हे बघा. ह्याला आधी लोड करूया आपण. तर आता आपण तयार करत आहोत शिरवळे. तर ह्याच्यात ऑलरेडी एक आम्ही उकडलेल्या राईसचा उंडा टाकलेला आहे आणि या मशीनला आपण असं ट्विस्ट करून राऊंड तर इथे रेडी झालेला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे शिरवळे रेडी आहेत. ह्याला आपण नारळाच्या दुधात गूळ आणि इलायची टाकून ह्याला डिप करून खातो. तर मंडळी आता चला काढूया नारळाचं दूध. तर नारळाच्या दुधासाठी आपण मिक्सर सुद्धा आपण यूज करू शकतो, पण एक प्रॉपर ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने आपण काढणार. तर ह्याला आधी नारळाला छोवणीवर आपण किसूया. तर आपण बघू शकता नारळ झालेत पूर्ण खवणीवर आपण किसून झालंय. ह्याच्यातून आपण आता दूध काढणार. परत ह्याच्यात गूळ टाकणार आणि इलायची पावडर आणि नारळाचा रस किंवा नारळाच्या दुधाबरोबर गोड दूध बरोबर आपण हे शिरवाळे खाणार. असेच नवीन ब्लॉग घेऊन भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.